संदीपनी ज्यावेळेस तुम्ही संदीपला संधी दिली त्यावेळेस ते कशी कामं करायची मला माहिती होतं. माझं सरकार नव्हतं पण मी पालकमंत्री होतो. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणायचो की बाबा तुमच्यासारख्यांची मला गरज आहे, आपण बरोबर काम करू. मला काही दुसरी इथनं अपेक्षा नाहीये. काकाच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललेलं, गळ्याच्यान खोटं बोलत नाही. त्याच्यामुळं आपण त्याबद्दल माझी काही काळजी करू नका. पण अशा पद्धतीनं काम करणारा कार्यकर्ता जो तुमच्या कुणाचा 5 पैसे मिंदा नाही, जो स्वतःचे पैसे घालून लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतो, ह्याची मूर्तिमंत उदाहरणं ही सगळी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. मित्रांनो, अशी माणसं सगळीकडे पाहायला मिळत नाही. उद्याच्याला मला देखील उद्याच्या काळामध्ये अशा प्रकारची माणसं पाहिजे. साहेब, महानगरपालिकेवरून एक प्रश्न आहे. काल चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्टेटमेंट केलंय की जे काय आहे ते माझ्या काकांच्या पुण्याईमुळे आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीनंतर जर दोन्ही पॉवर एकत्र आले तर महायुतीमध्ये त्यांचं स्वागत होईल का? मला असं वाटतं की आता अजित पवार जेव्हा चिपळूणच्या दौऱ्यावर येतील तर हा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांचे पक्ष कुठे जाणार मी कसं सांगू ना. पण एखादं कुटुंब जर एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा.